तुम्हाला सगळ्यांना माहीतच असेल की पुण्यात नुकतंच आयकिया स्टोअर ओपन झालं आहे फिनिक्स मॉल खराडी इथे. आणि ऑलरेडी आयकिया हे मुंबईला होतंच, पण पुण्यातलं हे पहिलं आउटलेट आहे. आणि आयकिया हा एक स्वीडिश ब्रँड आहे. सो खूप दिवसांपासून आयकिया बघण्याचं चाललं होतं, ते शेवटी जाण्याचा मुहूर्त लागला. आणि मी आयकियातून काही मोजक्याच पण अतिशय उपयोगी वस्तू खरेदी केल्या आहेत. तर त्या आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यामुळे तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा. त्यामुळे तुम्हाला अतिशय कमीत कमी पण खरंच युजफुल ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टी काय काय त्याची आयडिया येईल. नमस्कार, मी प्राची. वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. तर या व्हिडिओत मी आत्ता सांगितलं तसं आयकियातनं काय काय वस्तू आणल्या ते दाखवणार आहे. शिवाय इव्हन तुम्ही जर का तुमचं नवीनच लग्न झालं असेल आणि तुम्हाला तुमचं किचन, बेडरूम किंवा सगळंच सजवायची आवड असेल आणि बाकीच्यांना पण तुमचं जर लग्न अजून व्हायचं असेल आणि ठरलं असेल तर रुखवतात सुद्धा तुम्ही या वस्तू, यातल्या काही वस्तू अगदी रुखवतात सुद्धा देऊ शकता. पूर्वीच्या काळी रुखवतात म्हणजे अगदी पारंपरिक वस्तू किंवा स्वतःच्या हाताने वस्तू बनवलेल्या किंवा अशा जुन्या पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या वस्तू द्यायची पद्धत होती. पण आजकाल सगळ्या मुलींना मॉडर्न आणि एकदम त्यांच्या स्टाईलनी सगळं पाहिजे असतं. त्यामुळे तुम्ही ह्या जरी वस्तू दिल्यात, रुखवतामध्ये दिल्यात, तरी त्या अतिशय उपयोगी पडतील. सो आता आपण व्हिडिओला लगेच सुरुवात करूया. आणि या व्हिडिओत मी त्या वस्तूंच्या किमती पण स्क्रीनवर द्यायचा प्रयत्न करते. शिवाय मी त्याच्या लिंक्ससुद्धा डिस्क्रिप्शनमध्ये द्यायचा प्रयत्न करते. ओके, लेट्स गो. सो पहिली वस्तू आहे लंच बॅग. डब्याची पिशवी अगदी ज्याला आपण म्हणतो. तुम्ही जर ऑफिसला जात असाल किंवा इव्हन तुम्हाला शाळेत जायला जरी हवी असेल तरी खूप सूट आहे ही. आणि याला पुढे वेल्क्रो आहे. ॲक्च्युली ह्याच्यातच अजून पण काही वस्तू भरल्यात. याला आत वेल्क्रो आहे आणि खाली असा बेस पण आहे चांगला, तो पण मी तुम्हाला दाखवते. एवढा त्याला खालून बेस आहे, व्यवस्थित डेप्थ पण आहे. आणि याचं असं कागदासारखं मटेरियल आहे, अतिशय कापडी नाही आहे पण तरीही फाटणारं नाही आहे. म्हणजे तुमचे अगदी 2-3 डबे आणि बॉटल जरी ठेवली तरी फाटणारं नाही आहे. आणि हे सगळं ठेवून झालं हे वेल्क्रोनी तुम्ही असं बंद पण करू शकता. आणि अगदी स्कूल किंवा ऑफिसमध्ये जरी तुम्ही अगदी लंच बॅग म्हणून नाही तरी अगदी छोट्या मोठ्या गोष्टी आणायला, खरेदी करायला जरी तुम्ही बॅग घेऊन गेलात तरी सुद्धा खूप उपयोगी आहे. आणि या बॅगची प्राइस फक्त 99 रुपये आहे. सो पुढची वस्तू आहे सोप डिस्पेन्सर. हे ट्रान्सपरंट आहे आणि ॲक्च्युली ही काच नाही आहे, प्लास्टिक पण नाही आणि काच पण नाही आहे. हे मटेरियल मला नक्की माहीत नाही, मला कळलं तर तुम्हाला नक्की सांगेन किंवा ह्याच्यावर लिहिलेलं पण असेल. पण काच नसल्यामुळे हे पडलं तरी फुटण्याचा प्रश्न नाही आहे. आणि हे मटेरियलमुळे हे थोडंसं याला वेट आहे, अगदीच लाईट वेट नाही, पण काचेला जितकं वजन असतं तेवढं पण नाही आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे हे ट्रान्सपरंट असल्यामुळे तुम्ही ह्याच्यात काहीही भरलं, सोप भरलं, अजून काय भांड्यांचं लिक्विड भरलं तरी किती संपलं आहे, किती आहे ते त्याचा तुम्हाला अंदाज येईल. आणि हे वापरायला पण अतिशय सोपं आहे. इथून हे प्रेस करून काय सोप वगैरे आहे तो घ्यायचा. तर हे सोप डिस्पेन्सर आहे, जास्त बल्की पण नाही आहे, मोठं नाही आहे आणि एकदम हँडी आहे. तुम्ही नेऊ पण शकता, इव्हन ट्रॅव्हलिंगमध्ये सुद्धा तुम्ही हे कॅरी करू शकता. याची पण प्राईस आणि लिंक मी देईन. हे सोप डिस्पेन्सर आहे फक्त फॉर ₹89. तर मी आयकियातून घेतलेली पुढची गोष्ट म्हणजे हे बॉक्स टाईप ऑर्गनायझर्स आहेत. हे 2च्या सेटमध्ये घेतलेत मी, 2 घेतलेले आहेत. आणि ह्याच्यात तुम्ही म्हणजे
कुठल्याही कप्प्यात, इवन कपड्यांच्या कपाटात पण असं तुम्हाला वेगळं काही ह्याच्यात भरून ठेवायचं असेल किंवा कुठेही एखाद्या ड्रॉवरमध्ये खूप असा पसारा असेल तर ते सेग्रिगेट किंवा ऑर्गनाईज करण्यासाठी तुम्ही ह्याच्यातच वेगवेगळं ते भरून ठेवू शकता. त्यामुळे ते सापडायला पण सोपं जातं आणि सगळं एका ठिकाणी पण राहतं. हे तुम्ही कुठेही वापरू शकता. कुठे वापरायचं ते तुमच्यावर आहे. बाथरूममध्ये, किचनमध्ये, वॉर्डरोबमध्ये, असं हे कुठेही वापरता येईल. फक्त माझ्या असं लक्षात आलं की कलर्स थोडे लाईट आहेत सगळेच, पेस्टलकडे किंवा असे ब्लॅक किंवा असे कलर कमी आहेत. कारण इंडियात काय होतं, ॲक्च्युली धूळ खूप येते, त्यामुळे हे सगळे लगेच मळण्याची शक्यता असते. त्यामुळे तुम्हाला ॲक्च्युली धूळ जर ह्याच्यावर बसली तर हे सुद्धा सारखं पुसावं लागेल. त्यामुळे त्याची पण तुम्ही सोय करून ठेवा. हे सगळं तिथे असं पेस्टल किंवा असं लाईट कलरचंच माझं तरी असं ऑब्झर्वेशन आहे की होतं. कारण तो स्वीडन ब्रँड आहे, त्यामुळे तिथे असेच कलर्स मे बी वापरले जात असतील. ह्यातल्या एकाची प्राईस आहे 99 रुपीज. ओके, नेक्स्ट म्हणजे हे अजून एक ऑर्गनायझर आहे. हे असं जरा फोल्डेबल आहे आणि फ्लेक्झिबल पण आहे. आणि हे ॲक्च्युली ह्याच्या साईडला हे शीट्स आहेत, ते निघतात आणि तुम्ही ते परत आत घालू शकता. हे असे निघतात पूर्ण शीट्स आणि या शीट्समुळे याला जरा स्टिफनेस येतो. अदरवाईज हे नुसतंच कापड आहे. ते तुम्ही आत व्यवस्थित घालून हे वरून फोल्ड करू शकता. ते कसं बनवायचं त्यांनी त्यांचं मॅन्युअलसुद्धा ह्याच्यात दिलेलं आहे की स्टेप बाय स्टेप तुम्ही कसं हे करू शकता. आणि ते सगळं काढून हे फोल्ड पण होतं पूर्णपणे आणि ते फोल्ड करून इवन मशीनमध्ये सुद्धा तुम्ही ते वॉश करू शकता, असं त्यांचं म्हणणं आहे. तर जे मी शीट्स म्हणत होते ते या चारी बाजूंना आहेत आणि मागच्या बाजूला हे चारी काढल्यावर हे फोल्ड होतं पूर्ण. त्यामुळे ते तुम्ही नको असताना कपाटात पण असं ठेवून देऊ शकता किंवा ह्याचा जेव्हा तुम्हाला वापर करायचा आहे तेव्हा असं ओपन करून बॉक्ससारखा त्याचा वापर करू शकता. मग ह्याच्यात काही तुम्ही ओढण्या ठेवू शकता, टॉप्स ठेवू शकता, घडी करून असे उभे पॅन्ट्स ठेवू शकता. जी काही गोष्ट तुम्हाला सेग्रिगेट करायची की पॅन्ट्स म्हणल्यावर ह्या एकाच बॉक्समधून लगेच पाहिजे ती पॅन्ट किंवा टॉप जे काय हवं असेल ते लगेच मिळतं. त्याच्यासाठी तुम्ही हे वापरू शकता. ह्या व्हिडिओत तुम्हाला हे प्रॉडक्ट अजून जवळून बघायला मिळेल. असं साधारण पांढऱ्याच रंगाचं आहे आणि याची किंमत आहे 300 रुपये. सो पुढची गोष्ट आहे म्हणजे क्लिनिंगसाठी एकदम हँडी, एकदम कॉम्पॅक्ट, खूपच लाईट वेट आहे. त्याला एक केर भरण्याचा ब्रश पण आहे. असा सेपरेट होतो आणि नको असताना तो तुम्ही इथे अडकवून ठेवू शकता किंवा इवन ह्याला हुकला सुद्धा तुम्ही हे अडकवून ठेवू शकता. ह्याला होल पण दिलेले आहे, तसंच सेम ह्याला पण दिलेलं आहे. कुठल्या छोट्या ह्याचा केर काढायचा असेल, काही सांडलं असेल तर तुम्ही पटकन असं ह्याच्यात भरून घेऊ शकता. आणि जर झाडू एवढा मोठा तुम्हाला वापरायचा नसेल तर हा छोटासा ब्रश पण छान आहे. बाकी हा अजून कॉर्नर्स घासायला किंवा अजून पण थोडी काही क्लिनिंग करायला तुम्ही हे वापरू शकता. फक्त माझ्या मते ह्याचाच कलर इतका छान आणि लाईट आहे की हेच कधी मळेल इंडियातल्या धुळीमुळे ते सांगू नाही शकत. आणि नको असताना असं हे याला अडकवून तुम्ही ठेवू शकता. हे दोन्ही मिळून 200 रुपयांना आहे. सो पुढचं प्रॉडक्ट आहे हा कंटेनर. हा पत्र्याचा आहे आणि याचा कलर पण खूप गोड आहे, बेबी पिंक आहे साधारण. हा पत्र्याचा डबा आहे आणि त्याला असं वर झाकण आहे. झाकण बऱ्यापैकी टाईट आहे त्यामुळे लगेच काही लूज होऊन सांडण्याचा प्रश्न येणार नाही. आत हा पूर्ण गोल्डन आहे आणि पत्र्याचा असल्यामुळे जरा नवीन पण दिसायला पण छान दिसेल. ह्याच्यात काही त्यांनी तरी याला
कॉफी पावडरचा कंटेनर असं म्हणले. त्याच्यात तुम्हाला हवं ते काहीही भरून ठेवू शकता. ह्याच्यातच हा एक कलर आहे. ॲक्च्युली त्यांनी या दोनचा असा पॅकच तयार केलेला आहे, त्यामुळे तुम्हाला हा आणि हा कलर, हा दोन कंपल्सरी दोन, ते सुद्धा त्यांनी जे पॅक केले त्याच कलरचा पॅक घ्यावा लागतो. ह्याच्यात अजून पण दोन कलर्स होते आणि त्यांनी ते असे पॅकच करून ठेवले होते. त्यामुळे तुम्ही ह्यातला एक कलर आणि दुसऱ्या पॅकमधला एक कलर असं नाही करू शकत. तुम्ही हा दोन असा कॉम्बोच तुम्हाला घ्यायला लागतो, शिवाय असा एक सिंगल पण मिळत नाही. त्यामुळे हे दोन डबे तुम्ही चहा, साखर किंवा अजून तुम्ही असे तुमच्याकडे जर असे सेम डबे तुम्हाला पाहिजे असतील चाही काही ठेवायला, तर तुम्ही तसे पण आणू शकता. शिवाय मी जसं सांगत होते की रुखवतात ठेवायला पण हा एक चांगला ऑप्शन आहे की असे डबे छोटे भरून ठेवायचे. आणि या दोन्ही कॅन्सची किंमत आहे 399. तर हे सगळं मी आयकियातून आणलेलं होतं. शिवाय फक्त आयकियात गेल्यावर आपल्याला खूप काही, म्हणजे त्यांनी वेगवेगळे सेटअप, अख्खे बेडरूमचे सेटअप असेल, बाथरूमचा सेटअप असेल, लिव्हिंग रूम, असे सगळे सेटअप लावलेले आहेत. त्यामुळे ॲक्च्युली आपलं कन्फ्युजन होऊ शकतं की सगळंच आपल्याला तिथे आवडतं, सगळंच छान दिसतं, पण आपल्याला नक्की काय उपयोगी आहे, आपल्या घरात काय सूट होणार आहे, शिवाय बाकीच्या पण कंडिशन्स लक्षात घेऊन ते आपल्याला फक्त ज्या काही युजफुल गोष्टी तुम्हाला वाटतात त्याच तुम्ही खरेदी केल्या पाहिजेत. रादर मी तरी असंच केलं. त्यामुळे एवढ्या सगळ्या वस्तूंमधून ज्या काही तुम्हाला गोष्टी दाखवल्या त्याच मला खरंच उपयोगी वाटल्या. अजून काहीसुद्धा उपयोगी असतील पण त्या मला आत्ता त्याची गरज वाटली नाही. शिवाय सगळ्या प्रॉडक्ट्सची प्राईस मी स्क्रीनवर देते, शिवाय लिंक पण डिस्क्रिप्शनमध्ये द्यायचा प्रयत्न करते. आणि तुम्हाला पण कोणती गोष्ट सगळ्यात जास्त आवडली किंवा जास्त उपयोगी असं वाटतं ते मला कमेंटमध्ये सांगा. आणि हे चॅनलसुद्धा सबस्क्राईब करा. धन्यवाद.